श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। नाशिक जिल्ह्यातील पुरातन मंदिरामधून मूर्ती आणि कळसांची चोरी करणारी हायटेक टोळी अखेर नाशिक ग्रामीण पोलिसांच्या जाळ्यात सापडली। विशेष म्हणजे या टोळीचा म्होरक्या एक मेकॅनिकल अभियंता असून सोशल मीडियावरून मंदिरांची माहिती काढून ते चोरी करत होता। जिल्ह्यातील सिन्नर, लासलगाव, निफाड आणि वाडीवरे भागातील 7 मंदिरांमध्ये चोरी करणाऱ्या या टोळीला अखेर अटक करण्यात आली। त्यांच्याकडून तब्बल 66 किलो तांब्या पितळांच्या वस्तू आणि 1238 ग्राम चांदी जप्त करण्यात आली। गेल्या काही महिन्यांपासून नाशिक जिल्ह्यातील विविध भागातील मंदिरांमध्ये चोरीचे प्रकार घडत होते। सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे संगमनेर तालुक्यातील संशयित सुयोग अशोक दवंगे याला चाकण MIDC मधून ताब्यात घेण्यात आले। त्याने तपासात कबुली दिल्यानंतर संदीप उर्फ शेंडी गोडे, अनिकेत कदम, दीपक पाटेकर आणि केसन साबळे अशा इतर संशयितांची नावे उघडकीस आली। ही टोळी चोरी करताना आधी गुगल आणि YouTube वरून मंदिराची माहिती घेत असे। रात्री रेकी करून हायड्रॉलिक कटरच्या साहाय्याने कुलूप तोडून ही मंडळी चोरी करत। चोरी केलेल्या वस्तू नांदूर शिंगोटे परिसरात गवतात लपवून ठेवल्या होत्या। या सर्व वस्तू पोलिसांनी जप्त केल्या। सुयोग दवंगे हा कारागृहात असताना इतर आरोपींसोबत संपर्कात आला आणि तिथेच टोळी तयार झाली। अभियंता असलेल्या दवंगेला हायटेक चोरी करण्याची माहिती होती। चोरीतून मिळालेले पैसे तो मौजमजा आणि मैत्रिणीवर खर्च करत होता, त्यामुळे कुणालाही संशय येत नव्हता। या संदर्भात अधिक माहिती दिली आहे नाशिक पोलीस ग्रामीणचे अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी। ग्रामीण जिल्ह्यामध्ये जे गुन्हे उघडकीस आलेले नाहीत अशा घरफोड्या आणि चोऱ्या या संदर्भात विशेष मोहीम सध्या सुरू करण्यात आलेली आहे। त्याच्या अंतर्गत गेल्या 8-10 दिवसांमध्ये घरफोड्या आणि चोऱ्यांच्या गुन्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात उघडकीस आणण्यामध्ये यश मिळालेलं आहे। LCBचे अधिकारी आणि सर्व अंमलदार याच्यामध्ये रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत आणि याचाच परिणाम म्हणून अलीकडेच ज्या मंदिरासंदर्भातील चोऱ्या ह्या होत होत्या, या सर्व चोऱ्या बाबतीमध्ये एक समाजामध्ये प्रचंड रोष होता, संवेदनशीलता वाढत चालली होती आणि त्या अनुषंगाने विशेष लक्ष घेतल्यानंतर या बाबतीमध्ये 3 आरोपींना अटक करण्यामध्ये यश मिळालेलं आहे। एक पुण्यामधून आरोपीला अटक केलेला आहे, दुसरा कल्याण टिटवाळा या ठिकाणून अटक करण्यात आलेला आहे। या आरोपीकडून आतापर्यंत 7 गुन्हे उघडकीस आलेले आहेत। त्यापैकी 5 गुन्हे हे सिन्नरचे आहेत, एक वाडीवरीचा आहे, एक लासलगावचा आहे आणि या 7 गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यामध्ये यश मिळालेलं आहे। राज्यातील पुरातन वारसा असलेल्या मंदिरांवर असलेला चोरीचा धोका लक्षात घेता पोलिसांनी सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली आहे। या कारवाईमुळे 7 चोरीचे गुन्हे उघडकीस आले। संशयित आरोपींना ताब्यात घेतलंय। टोळीतील 2 संशयित अद्याप फरार आहेत, त्यांचा शोध सुरू आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी साहिल बेलसरी, नाशिक।